नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात महाराष्ट्रातील एक नंबर चॅनल म्हणजे सफर बाजाराची युट्यूब चॅनल. आपल्या चॅनल मार्फत आपण शेतकऱ्यांसाठी बाजारातील बाजारभाव उपलब्ध करून देण्याचे काम करत असतो. अशाच प्रकारची आजची सफर आपली आहे लोणी बाजारातील. लोणी बाजार हा महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा बाजार आहे मित्रांनो. पाहताय अशा प्रकारच्या खूप मोठ्या संख्येने गायी इथे उपलब्ध होतात. तर शेतकऱ्यांच्या अशा कमेंट होते की सर खूप दिवस झाले तुम्ही लोणी बाजारचे व्हिडिओ काढत नाही. मित्रांनो त्याला काही खाजगी कारण होतं. त्याच पद्धतीने मित्रांनो अशा पद्धतीचे जर व्हिडिओ पाहायचे असतील आपल्या चॅनलचे, तर तुम्ही मित्रांनो चॅनलला सर्वात प्रथम सबस्क्राईब करून घ्या. म्हणजे व्हिडिओ तुम्हाला उपलब्ध होऊन जातील. तसेच बाजारातील बाजारभाव सुद्धा तुम्हाला उपलब्ध होऊन जातील. मित्रांनो आजचे बाजारातील बाजार रेट आहेत 10 ते 12 लिटर पर्यंतची गाय आपणास खरेदी करायची असेल तर 55 ते 60 हजारापर्यंत सरासरी 10 लिटर ते 12 लिटर पर्यंतच्या गायचे रेट आहेत. आणि आपणास 20 लिटरच्या पुढे जर गाय खरेदी करायची असेल, मोठ्यात मोठी गाय 20 लिटर पर्यंतची, मित्रांनो इतर बाजारापेक्षा 20,000ने फरक असतो मित्रांनो लोणी बाजारामध्ये इतर बाजारापेक्षा 20,000ने गायी कमी रेटमध्ये उपलब्ध असते. म्हणजेच बारामती, काष्टी, घोडेगाव आणि इतर बाजार महाराष्ट्रातील त्यापेक्षा 20,000ने गायी लोणी बाजारात कमी असते. त्यामुळे मित्रांनो आपणास जर गाय खरेदी करायची असेल तर लोणी बाजार हा महाराष्ट्रातील एक नंबर बाजार आहे. आणि या बाजारात ज्या गायी येतात तर पूर्ण महाराष्ट्रात मिळून जर बाजार भरतो तेवढे त्यापेक्षा दुप्पट प्रमाणात गायी या बाजारात उपलब्ध असतात. तुम्हाला जर गाय खरेदी करायची असतील 20 लिटर पर्यंत दूध देणारी गाय, तर या बाजारामध्ये 90 ते 95 म्हणजेच 1 लाखापर्यंत 20 लिटरच्या पुढे दूध देणारी गाय उपलब्ध असते. आणि इतर बाजारामध्ये तीच गाय तुम्हाला 1,20,000 ते 1,40,000 उपलब्ध होईल. मित्रांनो लोणी बाजार हा इतर बाजारापेक्षा 20,000ने स्वस्त असतो. आणि सध्या दुधाचे रेट वाढू अगर कमी हो, बाजारावर काही कसल्याही प्रकारचा परिणाम झालेला नाही. बाजारातील रेट हे स्थिर आहेत. आपणास जर गाय खरेदी करायची असतील तर खूप मोठ्या संख्येने गाय उपलब्ध असतात बाजारामध्ये. आपणास जर अशा गायी खरेदी करायच्या असतील एचएफ, जर्सी क्रॉस, तर या बाजारात खूप मोठ्या संख्येने गायी येतात. आपणास खरेदी करायचं असेल तर सध्याचे रेट हे लाखाच्या आसपास आहे. 20 लिटर पर्यंत दूध देणारी गायी सरासरी काष्टी बाजारात जर 1,20,000 मिळत असेल, तीच गायी तर 1,10,000 तुम्हाला उपलब्ध होऊन जाईल. म्हणजे इतर बाजारापेक्षा 10 ते 20,000ने फरक या बाजारामध्ये आहे. आपणास जर खरेदी करायचे असतील तर आपल्या स्क्रीनवर नंबर दिलेले असतात, कॉन्टॅक्ट करू शकता. आणि बाजार खूप मोठ्या प्रमाणात भरलेला आहे. 2-3 महिन्यापूर्वी बाजार स्थिर आला होता, म्हणजे बाजार जवळजवळ बंदच होता. आणि बाजारातील रेट सुद्धा हे पडलेले होते. सध्या बाजारातील रेट हे पडलेले नाहीत. सध्या बाजारातील रेट हे स्थिर आहेत. आपणास जर खरेदी करायची असतील तर 20 लिटर पर्यंतची गाय लाखाच्या आसपास आहे. आणि 10 ते 12 लिटर पर्यंतची जर गाय खरेदी करायची असेल तर 50-55 हजारापर्यंत उपलब्ध आहे. आणि भाकड गायचे रेट मित्रांनो म्हणजेच पार्ट्या गायचे रेट या बाजारामध्ये 40,000पासून ते 60,000पर्यंत सध्या तरी उपलब्ध आहेत. आणि आपणास खरेदी करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता. स्क्रीनवर नंबर आहे. पूर्ण महाराष्ट्रातील व्यापारी लोणी बाजार खरेदीसाठी येतात. त्यामध्ये सर्वात प्रथम बाजारातील खरेदी करणारे 90% हे व्यापारीच असतात आणि 10 ते 20% सरासरी शेतकरी खरेदीसाठी या बाजारामध्ये येतात. आणि आपणास जर अशा पद्धतीच्या टॉप क्वालिटीच्या गायी या बाजारात उपलब्ध असतात. खूप मोठ्या संख्येने गायी या बाजारात येतात. म्हणजेच आपणास जर खरेदी करायची असतील तर महाराष्ट्रातील सर्व बाजार एकत्र केले तर एवढ्या गायी या बाजारात उपलब्ध असतात. म्हणजे आपणास जर खरेदी करायची असेल टॉप क्वालिटीच्या गायी या बाजारात खूप मोठ्या संख्येने येतात. खरेदीसाठी तुम्ही स्क्रीनवर नंबर असतात, कॉन्टॅक्ट करू शकता आणि खरेदी करू शकता. मित्रांनो महाराष्ट्रातील सर्व व्यापारी या बाजारात खरेदीसाठी येतात. म्हणजेच राशीन बाजारातील व्यापारी, काष्टी बाजारातील व्यापारी, घोडेगाव बाजारातील व्यापारी लोणी बाजारात खरेदीसाठी येतात. आणि त्याच गायी इतर बाजारात विक्री केल्या जातात. म्हणजे जर काष्टी बाजारातील व्यापाऱ्यांनी गायी खरेदी केल्या तर काष्टी बाजारातून त्या गायी बारामती बाजारात जातात. बारामती बाजारातून इंदापूर बाजारात जातात. अशा प्रकारे पूर्ण महाराष्ट्रभर
या गायी जातात. या बाजारामध्ये एच एफ, डेन्मार्क, एबीएस अशा उत्कृष्ट जातीच्या गायी या बाजारामध्ये उपलब्ध असतात. ज्या शेतकऱ्यांना पारख आहे गायी ओळखायची, त्यांनी या बाजारात यावे आणि मोठ्या प्रमाणात गायी खरेदी करून जावे. खरेदी करायची असतील तर बाजार जवळ हा बुधवारचा असतो. मंगळवारी सुद्धा या बाजारात खूप मोठ्या संख्येने गायी येतात. आणि आपणास गाय खरेदी करायची असतील टॉप क्वालिटीच्या, तर गायीची पारख असेल तर एक वेळा अवश्य भेट द्या. खरेदी करायची नसेल तरी सुद्धा बाजारचा अंदाज घेण्यासाठी तुम्ही एक वेळ या, बाजारचा अंदाज घ्या. आणि या बाजारात मित्रांनो गॅरंटी कशाची दिली जाते? सर्वात प्रथम चारी सड्यातून दूध सारखे प्रमाणात निघेल याची पूर्ण गॅरंटी दिली जाते. तसेच मित्रांनो गायीचं अंग बाहेर येणे, गायीचं अंग बाहेर येत असेल तर ती गाय बदली करून दिली जाते या बाजारामध्ये. तर व्यापारी ओळखीचा असेल तर ते तुम्हाला उपलब्ध होऊन जाईल. आणि आपल्या स्क्रीनवर नंबर दिले, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केलं तर तुम्हाला ते योग्य रेटमध्ये गाय उपलब्ध करून देतील. कॉन्टॅक्ट करू शकता, गाय खरेदी करू शकता. तसेच मित्रांनो गाय खरेदी केल्यानंतर ट्रान्सपोर्टची सुविधा सुद्धा या बाजारात उपलब्ध असते. तुम्ही गाय खरेदी केल्यानंतर ट्रान्सपोर्ट सुद्धा सुविधा या बाजारात उपलब्ध असते. बाजारात गाय खरेदी करायची असेल तर मंगळवारी जर आले तुम्ही, तर मंगळवारी संध्याकाळीच बाजार सुरू होतो. साधारण 3-4च्या पुढे मंगळवारी बाजार चालू असतो. बुधवार पूर्ण दिवसभर बाजार असतो. पण बाजारात बुधवारी सकाळी 6 वाजताच खरेदी चालू होते. व्यापारी लोकांची खरेदी 12 वाजेपर्यंत असते. 12 वाजेपर्यंत रेट थोडे वाढलेले असतात. पण व्यापाऱ्यांची खरेदी पूर्ण झाली तर रेट सुद्धा उतरतात. पण त्यावेळेस शेलक्या गायी या व्यापाऱ्यांनी खरेदी केलेल्या असतात. त्यामुळे शक्यतो आपण जर खरेदी करायचं असेल तर सकाळी 6 ते 12च्या आतमध्ये गायी खरेदी करा, म्हणजे तुम्हाला कसल्याही प्रकारची अडचण येणार नाही. आणि चांगल्या टॉप क्वालिटीच्या गायी या 12 वाजेपर्यंत तुम्हाला उपलब्ध होऊन जातील. 12 नंतर तुम्हाला जर गाय खरेदी केल्या तर शेलक्या गायी म्हणजे चांगल्या पद्धतीच्या गायी व्यापाऱ्यांनी खरेदी केलेल्या असतात. आणि आपण 10-5 हजाराकडे पाहतो आणि त्या गायी व्यापाऱ्यांकडे जातात. आणि व्यापाऱ्यांकडे गेल्यानंतर त्याच गायी आपण दुसऱ्या बाजारातून त्या व्यापाऱ्यांकडून खरेदी करतो. म्हणजेच व्यापारी त्याचा गाडी खर्च काढतो. साधारण गाडी खर्च काढल्यानंतर त्या गायची किंमत साधारण जर त्याने लाखाला घेतली असेल तर आपल्यापर्यंत येऊस तर 20,000ने वाढ होते. आणि त्यावेळेस आपण म्हणतो की व्यापाऱ्याकडे बाजार रेट वाढलेले असतात. तर अशा काही अडचणी येतात. त्यामुळे बाजारातील रेट सुद्धा हे खूप प्रमाणात वाढले जातात. जर आपणास गाय खरेदी करायची असेल तर सकाळी 6 ते 12 वाजेपर्यंत गाय खरेदी करा, म्हणजे तुम्हाला कमी रेटमध्ये गाय उपलब्ध होऊन जातील आणि चांगल्या क्वालिटीच्या गाय उपलब्ध होऊन जातील. 12 नंतर आपण जर गाय खरेदी केल्या तर व्यापाऱ्यांनी खरेदी केलेल्या निवडून पडलेल्या गायी आपल्याला उपलब्ध होऊन जातात. आणि या बाजारात 2 ते 2.5 हजार सरासरी गायी उपलब्ध असते. म्हणजे 2-2.5 हजारामध्ये आपण गायी निवडू शकतो आणि खरेदी करू शकतो. त्यामुळे बाजारात गेल्यानंतर टॉप क्वालिटीच्या गायी ह्या तुम्हाला लाखाच्या आसपास उपलब्ध आहेत. 20 लिटरच्या पुढे दूध देणारी गाय खरेदी करायची असेल तर 1.5 लाखापर्यंत सुद्धा बाजारात उपलब्ध असतात. आणि बाजारातील एक नंबर गाय खरेदी करायची असेल तर 2 लाखापर्यंत सुद्धा गायचे रेट आहेत. पाहताय मित्रांनो, अशा दूध देणाऱ्या गाय खरेदी करायच्या असतील तर स्क्रीनवर नंबर दिलेत आपण, त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता आणि खरेदी करू शकता. लोणी बाजार हा मंगळवारी आणि बुधवार या 2 वारी भरला जातो. आजचा व्हिडिओ पाहताय हा मंगळवारचा काही व्हिडिओ आहे आणि काही बुधवारचा सुद्धा व्हिडिओ आहे. मंगळवारच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला गर्दी खूप कमी दिसेल आणि गायची संख्या सुद्धा दावणीप्रमाणे जास्त दिसेल. पाहताय ही दावण, इथे खरेदी करणारे मंगळवारी खूप कमी लोक असतात. त्यामुळे तुम्हाला मंगळवारी ह्या गायी उपलब्ध होऊन जातात. जर खरेदी करायची असेल तुम्हाला तर मंगळवारी दुपारी 2 वाजेपर्यंत येऊ शकता तुम्ही. 4 वाजेपर्यंत तुमची खरेदी होईल आणि संध्याकाळी तुमच्या घरी तुम्ही जाऊ शकता. पाहताय अशा पद्धतीचे गायी. आणि बुधवारी सकाळी 6लाच खरेदी चालू होते, म्हणजेच पहाटे गायची खरेदी चालू होते. व्यापारी लोकांची खरेदी ही 12 वाजेपर्यंत असते. जर तुम्हाला खरेदी करायची असतील तर स्क्रीनवर नंबर आहे, कॉन्टॅक्ट करू शकता.
आणि खरेदी करू शकता. तसेच मित्रांनो, आपल्या चॅनलला जर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला बाजारातील योग्य बाजारभाव उपलब्ध होऊन जातील. आणि मित्रांनो, आपण लोणीचे बाजारचे व्हिडिओ काढले नाही का, तर प्रेक्षकांची संख्याच खूप कमी आहे पाहणारे. आणि प्रत्येक आठवड्यात जायचं म्हणलं लोणी बाजारला, तर मला 2-3 हजार रुपये खर्च येतो. आणि 2-3 हजार तसा महिन्याचा इन्कम सुद्धा चॅनल मार्फत आपल्याला तेवढा नाहीये. तरी पण आम्ही तुमच्यापर्यंत व्हिडिओ उपलब्ध करण्याचं काम करतो. काष्टी आणि घोडेगाव बाजारचे व्हिडिओ आता तुम्हाला उपलब्ध आहेत. त्याच पद्धतीने लोणी बाजारचे सुद्धा व्हिडिओ तुम्हाला उपलब्ध होऊन जातील. पण तुम्ही व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर केले, तर मला अर्निंग मिळेल. ₹2 मिळतील आणि माझी इच्छा होईल तुमच्यासाठी उपलब्ध करून द्यायचे व्हिडिओ. मित्रांनो, तुम्ही घरी बसून व्हिडिओ पाहताय. अशा पद्धतीचे गाईचे रेट दाखवतो तुम्हाला. या गायी लाखाच्या आसपास तुम्हाला उपलब्ध होऊन जातील. यापेक्षा मोठ्या गायी घेतल्या तर 1,10,000, 1,20,000 पर्यंत उपलब्ध होतील. समोर पाहता अशा गायी तुम्हाला 90-95 हजारापासून सरासरी उपलब्ध आहेत बाजारामध्ये. जशी गायीची रचना असेल, शरीर रचना त्या आधारे किंवा काशीची रचना त्या आधारे रेट बाजारातले ठरलेले असतात. पण सरासरी 10 लिटर 12 लिटरची जर गाय खरेदी केली तुम्ही, तर तुम्हाला 40, 50, 60 अशा रेंजमध्ये उपलब्ध आहे. म्हणजे 10-5 हजाराचा इकडे तिकडे इतर बाजारापेक्षा फरक होऊ शकतो आणि स्वस्तात गाय तुम्हाला या बाजारात मिळतात. काष्टी बाजारपेक्षा 20 हजारांनी गाय कमी मिळेल आणि बारामतीपेक्षा 40 हजारांनी गाय इथे तुम्हाला कमी मिळेल आणि घोडेगाव बाजारापेक्षा 5 ते 10 हजारांनी तुम्हाला गाय तिथे कमी रेटमध्ये मिळेल. मित्रांनो, महाराष्ट्रातील जास्त गायी विक्री येणारा बाजार हा आहे लोणी बाजार. या बाजारामध्ये अशा मोठ्या काशीच्या गायी जर घेतल्या, तुम्हाला लाखाच्या आसपास उपलब्ध आहेत. खरेदी करू शकता आणि अधिक माहितीसाठी आपण नंबर सुद्धा स्क्रीनवर दिलेले आहेत. तुम्हाला जर खरेदी करायची असेल, काही अडचण आली तर त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. अशा पद्धतीचे गायी तुम्हाला उपलब्ध होऊन जातील. आपल्या चॅनल मार्फत सुद्धा आपण खरेदी विक्री चालू केलेली आहे. त्यामुळे तुम्हाला जर अडचण आली बाजारामध्ये तर आपल्या चॅनलला संपर्क करा. तुम्हाला अशा योग्य पद्धतीचे काही खरेदी करून देऊ. जर तुम्हाला काही माहीत नसेल तर, जर तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही वैयक्तिक जाऊन खरेदी करू शकता. जर चॅनल मार्फत खरेदी केली तर पूर्ण गॅरंटी दिली जाते गायची. सडाची, अंगाची पूर्ण गॅरंटी दिली जाते आणि समोरचा जर व्यापारी तुमच्या ओळखीचा नसेल, जर आपल्या चॅनल तर्फे जर व्यवहार झाला, गायीला उद्या काही प्रॉब्लेम आला, तर गाय बदली करून द्यायची जबाबदारी चॅनल मार्फत घेतली जाते. पण चॅनल तर्फे व्यवहार केला असेल तर अशा पद्धतीचे व्हिडिओ आपण अपलोड करतो व्यवहार झालेले. आणि म्हणजे तुम्हाला जर काही अडचणी आल्या तर त्या गायी बदली करून मिळतात किंवा काही तडजोड होऊ शकते. आणि परस्पर जर व्यवहार झाला तर काही अडचणी आल्या तर त्याला तुम्ही वैयक्तिक जबाबदारी असतात. चॅनल कसल्याही प्रकारची जबाबदारी घेत नाही. पण चॅनलच्या समोर व्यवहार झाला, तो कॅमेऱ्यात चित्रीकरण केलेले असते आणि ते व्यापाऱ्याला ती भरपाई देणे हे योग्यच द्यावे लागते आणि त्याला भरपाई ती द्यावीच लागते. का तर आपल्याकडे पुरावे उपलब्ध असतात व्यवहाराचे. त्यामुळे व्यापाऱ्याला पुढील पुरावे असल्यामुळे त्याला ती गाय बदली करून किंवा काही तडजोड करून ते द्यावे लागतात. जर तुम्हाला अशा पद्धतीचे गाय खरेदी करायचे असतील तर चॅनलच्या स्क्रीनवर नंबर दिलेले असतात, कॉन्टॅक्ट करू शकता आणि व्यवहार झालेले चित्रीकरण हे आपले उपलब्ध असते. मित्रांनो, तुम्ही जर गाय खरेदी केली तर त्याचा पुरावा म्हणून तुमच्याकडे व्हिडिओ ठेवा. उद्या जर काही अडचण आली तर तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात. आणि जर तुमच्याकडे व्हिडिओ जर उपलब्ध नसेल, तुम्ही कोणाकडून गाय खरेदी केली तर पुरावाच नसेल तर तुम्हाला अडचण येऊ शकते. कोणत्याही बाजारात जा, तुमच्याकडे व्हिडिओ उपलब्ध असावेत, म्हणजे व्यवहारात काही अडचणी येत नाही. आणि आपल्या चॅनल मार्फत जर खरेदी केली तर पुरावे आपल्या चॅनलकडे तुमचे उपलब्ध असतात. आपण तुमच्या व्यवहाराचा पूर्णपणे व्हिडिओ बनवलेला असतो आणि तो युट्यूबवर अपलोड केलेला असतो. त्यामुळे उद्या जर काही अडचण आली तर समोरचा व्यापारी हा आपल्याकडे बांधील असतो. त्यामुळे जर तुम्हाला काही खरेदी करायची असतील तर स्क्रीनवर नंबर आहेत, कॉन्टॅक्ट करू शकता. काही अडचण आली तर तुमचे व्यवहार हे व्यवस्थित होऊ शकतात आणि पारदर्शकता आढळू शकते व्यवहारामध्ये. या बाजारामध्ये खूप मोठ्या संख्येने गायी येतात. आपणास जर गाय खरेदी करायची असतील तर कॉन्टॅक्ट करू शकता. आणि जर तुम्हाला अनुभव असेल आणि ते व्यापारी तुमच्या ओळखीचे जर असतील
तर तुम्ही वैयक्तिक व्यवहार करू शकता. त्यात कसल्याही प्रकारची अडचण येत नाही आणि बाजारातील अशा पद्धतीचे व्यवहार हे पारदर्शक असावे. बाजारामध्ये 40 ते 45 हजारापासून सुद्धा गायी उपलब्ध असतात. बाजारात मित्रांनो, दूध देणाऱ्या गायीची संख्या खूप जास्त असते. म्हणजे वेलेल्या गायी तेवढ्याच प्रमाणात असतात. वेळेला आलेल्या गायी तेवढ्याच प्रमाणात असतात. गाभण गायी तेवढ्याच प्रमाणात असतात. वाकड गायी, चालू दुधावरच्या गायी सुद्धा तेवढ्याच प्रमाणात असतात. म्हणजे साधारण बाजारात 3 ते 4 हजार जनावरे बाजारात उपलब्ध असतात. आणि शेतकऱ्यांची संख्या सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात असते खरेदीसाठी. शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांच्या गायी या बाजारामध्ये विक्रीला जास्त असतात. साधारण 80% हे व्यापारीच असतात या बाजारामध्ये आणि ओळखीचे व्यापारी असल्यामुळे तुम्हाला अडचणी येऊ शकत नाही. का तर पारदर्शक व्यवहार असतो ओळख असल्यामुळे आणि आपल्या चॅनलची ओळख हे प्रत्येक व्यापारी ओळखतात. त्यामुळे तुम्हाला कसल्याही प्रकारची अडचण येणार नाही. आणि महाराष्ट्रातील खूप प्रसिद्ध बाजार आहे हा लोणी बाजार. याची कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव, अधिकारी खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना मदत करतात आणि पारदर्शकता आहे त्यांच्या व्यवहारामध्ये आणि शिस्त आहे बाजारामध्ये. त्यामुळे कसल्याही प्रकारची अडचण येत नाही आणि जर अडचण आली तर तुम्ही बाजार कमिटीचे सचिव यांच्याशी संपर्क साधू शकता. त्यांच्यातर्फे तुम्ही सगळ्या अडचणी दूर करू शकता. खूप पारदर्शकता आहे या बाजारामध्ये आणि आपणास जर खरेदी करायची असतील जनावरे तर स्क्रीनवर नंबर दिलेत, कॉन्टॅक्ट करू शकता. अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलचा सुद्धा नंबर दिलेला आहे. बाजारचे पूर्ण व्हिडिओ पाहत जा मित्रांनो. आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ जर तुम्ही जास्तीत जास्त लोकांना शेअर केला आणि लोकांनी जर पाहिला तर पुढील आठवड्यापासून आपण बाजाराचे लाईव्ह चित्रीकरण करण्याचा प्रयत्न करू. म्हणजे तुम्हाला चालू बाजारभाव हा लगेच पाहता येईल दिवसभरामध्ये. संध्याकाळी जे व्हिडिओ टाकतो आपण त्याऐवजी आपण लाईव्ह जर केले तर तुम्हाला डायरेक्ट पाहायला मिळतील चालू परिस्थिती. तुम्ही आहे त्या ठिकाणाहून बाजार पाहू शकता. हा पाहता व्हिडिओ हा जर व्हिडिओ लाखाच्या घरात गेला 1 ते 2 दिवसात तर मित्रांनो मला हे प्रोत्साहन मिळेल आणि ₹2 मला सुद्धा चॅनल मार्फत मिळतील. जर तो कमी प्रमाणात पाहिला तर मला सुद्धा कमी प्रमाणात पैसे मिळतील आणि जे व्हिडिओ काढण्याची इच्छा आहे मित्रांनो ती मरून जाईल आणि तुम्हाला व्हिडिओ उपलब्ध होणार नाही. त्यामुळे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. म्हणजे पुढील आठवड्यात मी लाईव्ह करीन आणि तुम्हाला बाजारातील योग्य बाजारभाव उपलब्ध करून देईल. पाहताय मित्रांनो, गायीची संख्या खूप जास्त प्रमाणात या बाजारामध्ये उपलब्ध आहे. आपण जर अशा गायी खरेदी करायच्या असतील 40, 50, 60 हजारापासून सरासरी रेंज आहे लाखापर्यंत. मित्रांनो, व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. धन्यवाद.